प्रत्येक स्त्रीला दररोज पडणारा एकच प्रश्न म्हणजे आज भाजी काय बनवू, आज नाश्त्याला काय बनवू. खरं तर जेवढा वेळ स्वयंपाक करायला लागत नाही ना, तेवढा जास्तीचा वेळ आज बनवायचं काय या विचारामध्ये जातो. म्हणजे आज नाश्त्याला काय, दुपारच्या जेवणात काय, रात्री काय बनवायचं या विचारातच आपला बराचसा वेळ आणि एनर्जी निघून जाते. म्हणूनच थोडीशी तयारी आपण आधीच करून ठेवली की रोज स्वयंपाक करताना धावपळ होत नाही, आज काय बनवायचं हा प्रश्न पडत नाही आणि त्यामुळं आपला वेळ, पैसे आणि मेहनतसुद्धा वाचते. एक असं छोटंसं सिक्रेट की ज्यामुळं आपला रोजचा स्वयंपाक, रोजचं काम हे खूपच सोपं होतं. आठवड्याभराच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे वीकली मील प्रेप. याचा अर्थ एका दिवसात आठवडाभराचा स्वयंपाक करून ठेवणं नाही, तर थोडीशी प्लॅनिंग करून आपला स्ट्रेस कमी करणं हा आहे. आणि आठवड्याभराची तयारी करणं म्हणजे आधी बाजारात जाऊन लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन येणं. तर आज रविवार आहे आणि रविवारी तर पावसाने सगळीकडेच किती कहर केलेला तुम्हाला तर माहितीच आहे. सगळीकडेच पाणी भरायला सुरुवात झालेली. एकही भाजीचं दुकान सुरू नव्हतं, फक्त हा मॉल सुरू होता. तर तिथूनच भाजी घेऊयात. मी एक व्हिडिओ शेअर केलेला की पावसाळापूर्व तयारी, तर ती का ते याचमुळे आमच्या इकडे मुसळधार पाऊस आणि पाणी भरणं हे नेहमीचंच असतं. म्हणजे दर पावसाळ्यामध्ये हे होतच होतं. त्यामुळं ॲटलिस्ट ज्या गरजेच्या गोष्टी आहेत 2-3 महिने लागणाऱ्या, तर त्या मी भरून ठेवते. त्याचं हेच कारण आहे की अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो आणि कधी काय बंद होईल, कधी गोष्टी मिळणार नाहीत हे काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे बेसिक लागणाऱ्या गोष्टी तरी घरात भरलेल्या असाव्यात. आता हा जो रिलायन्स मॉल आहे ना, तर तिथं इतके सारे भाज्यांचे प्रकार असतात ना, बापरे! म्हणजे आपण तर रेग्युलर असे वापरत पण नाही. पण एक आहे की सगळे प्रकार एकाच ठिकाणी मिळतात. भाज्या ही अशी गोष्ट आहे की जी आपण फार दिवस स्टोअर करू शकत नाही आणि आता पावसाळ्यात तर नाहीच, कारण भिजलेल्या भाज्या असतात त्याच्यामुळे त्या लवकर पण खराब होतात. तर इथं किती गोष्टी मिळतात बघा, ज्या उन्हाळ्यामध्ये खरं तर मिळतात बाहेर, तर त्या आत्तासुद्धा इथं मिळत आहेत. म्हणजे जे मी तुम्हाला कोकम सरबत बनवून दाखवलं होतं ना कोकमांचं, तर ते इथं होती आणि ती इतकी फ्रेश वाटत होती. त्याच्यानंतर करवंदसुद्धा होती. पण कसं आहे, ज्या त्या गोष्टी त्या त्या सीझनमध्येच खाल्लेल्या बऱ्याच. पण या मॉलमध्ये अशा भाज्या घेण्यापेक्षा मला रस्त्याच्या कडेला जे भाजीवाले असतात ना, तिथून फ्रेश भाजी घ्यायला आवडते. तर 2 दिवस आधीच भाज्या आणल्या असतं तर बरं झालं असतं असं वाटलं, पण त्याआधी मला 2 दिवस थोडीशी कणकण होती, त्याच्यामुळे मी बाहेर गेली नव्हती. चला आता आजच्या आपल्या विषयाकडे वळूयात की हे वीकली मील प्रेप आहे, तर ते मी कसं करून ठेवते. तर हे मी भाजी आणायला गेली त्याच्या आधीचं शूट आहे, त्याच्या आधी किचन वगैरे आहे, तर ते संध्याकाळी आपण व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलंच असतं दुपारीच. पण ही भांडी ट्रॉलीमध्ये लावणं वगैरे ही कामं असतात, तर ते करत होते. आणि संध्याकाळी जर कुठं बाहेर जायचं असलं तर मी आधीच जेवण बनवून तर त्याची सुरुवात करत होते. तर एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली की घरामध्ये चमचे सुरे ठेवण्यासाठी एक व्यवस्थित काहीतरी ऑर्गनायझर असलं ना की बरं वाटतं. नाही तर ते चमचे इकडे तिकडे पडत राहतात. किंवा आत्तापर्यंत मी जेवढे बघितले ना, तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, चांगले होते दिसायला पण चांगले, त्याचा उपयोग पण चांगला होत होता, पण ते खालून आहे ना पाणी त्याच्यामध्ये साठून राहायचं, त्याच्यामुळे ते खराब व्हायचं आणि ते आकाराने असं नॅरो असतं, त्याच्यामुळे ते आपण क्लीन पण करू शकत नव्हतो. पण हे जे आहे कटलरी बॉक्स म्हणूयात आपण ह्याला, तर ते बघा असं सेपरेट सेपरेट होतं आहे आणि ही खरंच खूप उपयोगाची गोष्ट आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवते. बघा हे स्टीलचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं स्टील आहे. त्याच्यामध्ये हे प्लास्टिकचं असं आहे आणि त्याला 4 कप्पे आहेत. त्याच्यामध्ये आपण चमचे, सुऱ्या किंवा पळी उलटणं वगैरे आहे, तर ते व्यवस्थित ठेवू शकतो. खाली त्याला एक असा ट्रे आहे की जो रिमूव्हेबल आहे, बाहेर काढू शकतो आणि हे असं ठेवायचं. म्हणजे क्लिनिंगला इतकं इझी आहे ना ते. बघा आपण रोजचे चमचे, सुऱ्या वगैरे ठेवतो ना, एकतर त्याची हाईट कमी असली तर ते सतत इकडे तिकडे पडत राहतं किंवा पाणी साचून राहिल्यामुळे ते आतून खूप खराब होऊन जातं आणि अजिबात हायजेनिक वाटत नाही. त्यामुळंच हे जे कटलरी बॉक्स आहे तर तो खरंच खूप सुंदर आहे. याची लिंक आहे तर ती मी वरती बाजूला कुठेतरी देईन, तुम्ही नक्की घेऊ शकता. माझ्याकडे आधी हे असं कटलरी बॉक्स होतं, ते बघा वरती फ्रीजच्या वरती ठेवलं आहे. दिसायला इतकं सुंदर आहे ते आणि त्यालासुद्धा 3 कप्पे आहेत. पण ते ना क्लिनिंगला अजिबात म्हणजे होतच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ब्रशनीसुद्धा आपण क्लीन एवढं व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्यामुळं मग मी ते काढून ठेवलेलं आणि सध्या मग अशी चिनी मातीच्या बरण्या असतात ना, तर त्याचं झाकण तुटलेलं, तर त्याचा उपयोग मग मी चमचे वगैरे ठेवण्यासाठी करत होते. दिसायला खूप छान दिसतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा पाणी साठून राहतं. आणि आता हे जे मी घेतले ते खरंच खूप छान पण दिसतंय किचनमध्ये आणि उपयुक्तसुद्धा आहे. म्हणजे किचनमध्ये अशा गोष्टी घ्याव्यात की ज्याने आपलं किचन सुंदरसुद्धा दिसेल आणि ते उपयोगीसुद्धा पडायला पाहिजेत, ना की फक्त सुंदर दिसण्यासाठी. तर आधी मी हे घेतलेलं बघा, मला ते खूपच आवडलेलं आणि पण ते खूपच कॉम्पॅक्ट आहे, त्यावेळेला माझ्या लक्षात नाही आलं आणि त्याची हाईटसुद्धा कमी आहे. त्यामुळं मोठे पळी वगैरे उलट नसतात ना, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित बसत नव्हते. टेबलवरती ठेवायला ते चांगलं आहे. चला तर आता सगळं आवरल्यानंतर आता भाज्या ठेवायला घेते, कारण आता पावसाळा आहे त्याच्यामुळे भाज्या अशाच ठेवून उपयोग नाही. तिथं अशा पिशव्यांमधून भाज्या देतात, त्यामुळं एक वेळ असं वाटतं की चला अशाच फ्रीजमध्ये ठेवूयात. पण पुन्हा वाटलं की नको, हे आत्ता एक 15-20 मिनटाचं काम आहे
आणि कंटाळा न करता ठेवून टाकलं तर आपलं उद्याचं कितीतरी काम सोपं होईल. तर तिथून केळी म्हणजे फ्रूट्स वगैरे पण आणलेले, कारण आठवड्याच्या तयारीमध्ये ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. जर आपला डाएट आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर ही गावठी वेलची केळी असतात ना, तर ती खूप चांगली असतात. तर ती तिथं मिळाली, पपई आणि डाळिंब. आणि हे फ्रूट बास्केट आहे ना, खरंच खूप उपयोगी आहे. त्याच्यामध्ये आपण आणलेली फळं व्यवस्थित पटापट ठेवू शकतो, नाहीतर मग ती अशीच इकडे तिकडे पडून राहतात आणि वाया जातात. आणि फ्रीजमध्ये ठेवली तर ती विसरून जातो आपण फ्रीजमध्ये आहेत ते. वीकली मील प्रेपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दुसऱ्या दिवशी जर आपल्याला डबा द्यायचा असेल तर काय करायचं, तर मी तर शक्यतो कडधान्यच देते. आणि त्यासाठी आठवड्यातून 1 दिवस ही अशी सगळी कडधान्ये भिजत घालते, त्याला मोड आणून ठेवते. मोड आणण्यासाठी हे भांडं आहे ना, तर ते खूप उपयोगी आहे. अगदी एका दिवसामध्ये सुद्धा खूप छान मोड येतात. माझ्याकडे अशी 2 भांडी आहेत, तर त्याच्यामध्ये हे सगळे जे कडधान्य आहेत त्याला मी मोड आणून ठेवते. आणि मोड आलेले मूग, चणा यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. हे जास्त प्रमाणात मोड आणून ठेवायचं, कारण की ते आपण नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकतो ॲज अ सॅलड म्हणून. आणि एकदा मोड आणून ते 8 दिवस जरी फ्रीजमध्ये राहिले ना, तरी ते खराब होत नाही. खूप वेळेला आपण कडधान्य भिजत टाकायला विसरतो आणि सकाळी आठवतं की काल काहीतरी भिजत टाकायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर ह्या भाज्या आहेत ते सगळे हे ऑर्गनायझर्स आहेत त्याच्यामध्ये ठेवून टाकले. हे असे ऑर्गनायझर असले ना की पटापट भाज्या ठेवता सुद्धा येतात. आता त्या मी धुवून नाही ठेवल्यात, कारण पावसाळ्यामध्ये जर ह्या अशा धुवून ठेवल्या तर खराब होऊन जातात. आणि मी आता जास्तीची पण भाजी आणलेली नाही, कारण इतक्या धुवाधार पावसातून जास्ती भाज्या आणल्या तर त्या खराब होऊन जातात. मिरची, कोथिंबीर, आलं हे थोडंसं जास्त आणते. कढीपत्ता, पुदिना ह्या जेवणाची टेस्ट वाढवणाऱ्या किंवा आपल्याला चटणी बनवायची असेल तर पटकन बनवू शकतो, तर ह्यासुद्धा आणून ठेवायलाच पाहिजे. तर त्या मात्र मी पटकन निवडून ठेवल्या. खरं तर आता रात्रीचे 9:30 झालेत तरीसुद्धा मी या गोष्टी करून ठेवते आहे. तर जेवढ्या भाज्या आणलेल्या तेवढ्या मी ह्या सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. सॅलडसाठी काकडी, गाजर लागतं, तर काकडी काही मिळाली नाही. टोमॅटो मात्र आता लगेचच वॉश करून ठेवणार आहे, कारण की आता ना पावसातून टोमॅटो एवढे चांगले येत नाहीत. म्हणजे वरून चांगले दिसतात पण आतून खराब असतात. काही भाज्या असतात की ज्या आपण आदल्या दिवशी नाही चिरून ठेवू शकत, जेव्हा करायचे तेव्हाच त्या चिरून ठेवायच्या, म्हणजे पालेभाज्या वगैरे. पण फ्लावर वगैरे आहे तर तो मात्र आपण असं व्यवस्थित निवडून ठेवू शकतो. मटार पण हवा होता पण तो काही मिळाला नाही. तर रविवारी भाज्या आणल्यानंतर आठवड्याची सुरुवात असते तर ती भाज्यांनी होते. म्हणजे मी सगळ्या भाज्या आहेत तर त्या संपवून टाकते आणि त्याच्यानंतर मधले जे दिवस आहेत तर त्याच्यामध्ये मी कडधान्यांचा वापर करते. त्याच्यानंतर 1 महिन्यातून एकदा हे असं इडलीचं बॅटर बनवून ठेवायचं. एकदा बॅटर बनवून ठेवलं की 2-3 वेळा तरी इडली, उत्तप्पा आणि अप्पे वगैरे असं वेगवेगळे व्हेरिएशन आपण करू शकतो नाश्त्यामध्ये. नेहमी पोहे, उपमाचा तर कंटाळा येतो आणि आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त गोष्टी तर असायला पाहिजेत. आणि ते बनवायचं असेल तर सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे आलं लसूण पेस्ट. ही कुठलाही पदार्थाला एकदम टेस्ट देणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आलं लसूण पेस्ट तयार असली की कोणताही पदार्थ एकदम टेस्टी होतोच. त्याच्यामुळे आठवड्याभरासाठी लागणारी आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवायची. आता या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या का? तर नाही. आपल्या सवडीनुसार आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटतं त्याप्रमाणे आठवड्यातून 2 दिवस हा वेळ काढायचा. कारण ज्या दिवशी आपण भाज्या आणतो त्या दिवशी आपण ऑलरेडी कंटाळतो एवढ्या भाज्या बाहेर जाऊन आणून किंवा परत त्या साफ करून निवडून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आलं लसूण पेस्ट करून ठेवणं किंवा कूट करून ठेवणं, या दोन्ही गोष्टीसाठी आठवड्यातून 2 दिवस एक स्पेसिफिक वेळ ठेवायचा. आणि या गोष्टी करायचा कंटाळा येतो, जसं की लसूण सोलणे. तर जेव्हा आपण एखाद्या मैत्रिणीशी गप्पा मारत असतो किंवा फोनवर कोणाशी तरी बोलत असतो किंवा बाजूला फोनवर आपला आवडता व्हिडिओ लावून ठेवायचा आणि मग ही कामं कधी पटापट होतात आपल्यालासुद्धा समजत नाही. त्याच्यानंतर घरी पनीर तयार करून ठेवायचं. खरं तर ना घरी पनीर तयार करायचं म्हणजे बराचसा वेळ पण जातो आणि खूप मेसअप होतं, म्हणजे भांडी वगैरे पडतात. पण आपल्याला आपल्या घरचं ताजं पनीर मिळतं. त्यामुळं आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा हे असं पनीर घरी तयार करू शकतो. अगदीच वेळ नसेल तर कधी आणते बाहेरून, नेहमीच घरीच बनवते असं काही नाही. पण पनीर ही गोष्ट आहे की नेहमीच लागते, त्याच्यामुळे खूप वेळा तरी ते घरी बनवून होते. आता हे सगळं करायला भरपूर वेळसुद्धा द्यावा लागतो, पण त्यातून एक गोष्ट होते बघा, आपले पैसे पण वाचतात. कारण ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाकाला काहीच नसतं किंवा कंटाळा येतो तेव्हा आपण बाहेरून आणतो, तर त्यामध्ये किती पैसे जातात. किंवा ऐन वेळेला या गोष्टी करायचं म्हटलं की कंटाळा येतो किंवा चिडचिड होते. त्याच्यामुळेच हे असं प्री प्लॅनिंग करणं खूप गरजेचं असतं, की ज्यामुळं आपला स्ट्रेस कमी होतो. आणि चांगलं पौष्टिक अन्न खाणं ही आजची गरज झालेली आहे. त्याच्यामुळे हे असे पदार्थ घरीच बनवायला पाहिजेत. आणि यासाठी थोडीशी तयारी आधी केली की आपली कामं सोपी होतात आणि सोबतच वेळ, पैसा आणि मेहनतसुद्धा वाचते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा.